नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. उड्डाणपूल कोसळला, कणकवलीकरांच्या संतापाचा पारा चढला. चाकरमान्यांबाबत राणेंची तीच भाजपची भूमिका, रवींद्र चव्हाण यांचं विधान. आणि नाणारबाबत देवगडात झाला एकमुखी ठराव. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनच्या निकृष्ट कामाचा आणखीन एक नमुना पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात उड्डाणपुलाचा काही भाग जमीनदोस्त झाला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या प्रकारचा कणकवली वासियात तीव्र संताप व्यक्त होतोय. या संदर्भात थेट घटनास्थळांवरून अधिक माहिती देत आहेत आमचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण. नमस्कार, मी राजन चव्हाण. सिंधुदुर्ग लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण बघू शकतो की माझ्या पाठीमागे इथं कणकवलीचा उड्डाणपूल जो आहे हायवेचा तो कोसळलेला आहे. कणकवलीच्या उड्डाणपुलाचा येथील जो साईडचा भाग जो होता तो आज बांधकाम सुरू होतं सकाळी, परंतु बांधकाम सुरू असतानाच अवघ्या काही तासामध्ये काही क्षणांमध्ये हा भाग जो आहे तो उड्डाणपुलाचा कोसळलेला आपल्याला दिसून येतोय. गेल्याच महिन्यामध्ये बघितलं आपण तर कणकवली शहरातील या बॉक्सवेलची भिंत जी होती ती कोसळली होती. या बॉक्सवेलला पूर्ण भगदाड पडलेलं होतं आणि माती जी होती आतमधली भरावाची ती बाहेर पडली होती. त्यानंतर जनतेच्या इथं कणकवलीवासियांचा उद्रेक झाला होता. त्यांना आपण बघतोय की कणकवली शहरामध्ये सुरू असलेलं उड्डाणपुलाचं काम अवघ्या काही मिनिटांमध्ये इथं जमीनदोस्त झालेलं आहे. अंधार नगरी आणि चौपट राजा अशा प्रकारची या कणकवली शहरातील उड्डाणपुलाची कामं जी आहेत ती सुरू झालेली आहेत. हायवेचा ठेकेदार दिलीप बिल्डकॉन हा अत्यंत मुजोर असून कुठल्याही लोकप्रतिनिधीला किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला तो जुमानत नाही. जणू काही हा सरकारचा जावई आहे, केंद्र सरकारचा हा जावई आहे दिलीप बिल्डकॉन. अशाच पद्धतीनं दिलीप बिल्डकॉनचं काम जे आहे ते कणकवली शहरातील सुरू आहे. कोणतीही जीवितहानी झाली किंवा वित्तहानी झाली की त्यानंतरच या हायवे ठेकेदाराला जाग येणार आहे का, अशा प्रकारचा संतप्त सवाल जो आहे तो कणकवलीवासी आज विचारत आहेत. जेव्हा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाचं भूमिपूजन केलं होतं तेव्हा 200 वर्ष हा पूल टिकेल, 200 वर्ष हा महामार्ग टिकेल अशा प्रकारचं अभिवचन जे होतं ते सिंधुवासियांना दिलं होतं. परंतु 200 वर्ष सोडून द्या, 20 वर्ष सोडून द्या, अवघ्या 2 तासांच्या आतमध्येच इथं बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल जर कोसळत असेल तर पुढील 100 किंवा 50 वर्ष हा उड्डाणपूल कसा टिकेल हाच सवाल प्रत्येक कणकवलीवासियांच्या मनामध्ये आहे. सत्ताधारी असू देत किंवा विरोधी पक्षनेते असू देत, हे इथे येतात, आम्ही चौकशी करू असं सांगतात, परंतु त्यानंतर मात्र आळीमिळी आणि गुपचिडी अशातला प्रकार असतो. सत्ताधारी असू देत, विरोधी असू देत, अधिकारी असू देत, या सर्वांचं कुठे ना कुठे याच्यामध्ये साठलोटा आहे आणि आम जनतेच्या जीवाशी हे सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठेकेदार जीवाशी खेळत आहेत. अशाच प्रकारचा संताप जो आहे तो सर्वसामान्य कणकवलीवासियांच्या मनात आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा काही भाग कोसळल्यानंतर कणकवली शहरवासी अत्यंत संतप्त झालेला आहे. आपण बघू शकतो की हा उड्डाणपुलाचा भाग जो आहे तो आज सकाळी काम सुरू असताना अवघ्या काही कणकवलीवासियांनी अत्यंत संतप्त अशा आपल्या प्रतिक्रिया ज्या त्या व्यक्त केलेल्या आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही इथले शहरवासी आहेत, येथील स्थानिक डॉक्टर अनिल तायशेटे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब, तुम्ही स्थानिक रहिवासी आहात, लगतच आपलं घर आहे. उड्डाणपुलाचा भाग जो आहे तो आता काम सुरू असताना कोसळले. शहरवासी आपली काय हे निकृष्ट वर्गाचं काम आहे. यामध्ये रहिवाशांचं बऱ्याच लोकांचं प्राण धोका आहे. त्यामुळे याची कडक एक भूमिका घेतली पाहिजे. गुन्हा दाखल करून यावर संपूर्ण हायवे जो आहे तो पूर्ण चेक केला पाहिजे. याची जी क्वालिटी आहे ती पूर्ण चेक व्हायला पाहिजे. कोणालाही धोका उत्पन्न होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी व सर्व नेते, पोलीस या सर्वांनी भूमिका चांगली घेऊन लोकांसाठी चांगलं काम केलं पाहिजे. बघितलं आपण की येथील स्थानिक नागरिक जे आहेत डॉक्टर अनिल तायशेटे यांनी सुद्धा मागणी केली आहे की ठेकेदारावरती तुम्ही गुन्हा दाखल करा, येथील कारवाई करा, कामाचा दर्जा कायम राखा, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची कायम मागणी आहे की शहरवासी करत होते. आपल्या संदर्भात या संदर्भात बोलण्यासाठी कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे आहेत. समीरजी, आपण बघतोय
की जुलै महिन्यामध्ये किंवा आपण अभ्यास केला तर हॉक्सवेलला भगदाड पडलं होतं. त्यानंतर उड्डाणपुलाची ही अवस्था आहे. कणकवलीवासियांनी करावं काय? वारंवार सांगून देखील तेच करतायत. बिल्डर कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्याचं काम चालू आहे. डिपार्टमेंटची माणसं असा अपघात घडल्यानंतर येत नाही. वारंवार कणकवली शहरातील जनतेची मागणी आहे. नगरसेवक वारंवार करतात, विविध कणकवली शहरातील विविध पक्षाचे लोक करतायत, सगळ्या संघटना करतायत, पण ह्याच्याकडे दुर्लक्ष केला जातो. सातत्यानं हे असे प्रकार घडत आहेत. दिलीप बिल्डकॉनचे पूर्ण काम बोगस आहे. मागच्या वेळी बॉक्सवेलची भिंत कोसळली त्यावेळी पण असंच झालं. पूर्ण पोलीस प्रोटेक्शन ते मागतात आणि काम चालू करतात. सर्वसामान्य जनतेचा विचार केला जात नाही आणि भविष्यात यांचं काम पूर्ण झाल्यानंतर जर हायवेचे कॉन्ट्रॅक्टर जर पळाले तर जबाबदारी कोणाची? गुन्हे कोणावर दाखल करायचे? जीवितहानी झाली तर आम्ही काय करायचं? कणकवली शहरातील जनतेने ह्या कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन आपल्या गावी जाणार आणि कणकवली शहरातील जनतेने वारंवार का सोसायचं आहे? ही चीड निर्माण होणारी घटना आहे आणि याला पाठीशी वारंवार घालतायत. त्याचं दुःख आहे. त्याच्यामुळे आता हा आवाज आम्ही उठवणार आहोत. कोणत्याही परिस्थिती आम्ही ऐकून घेणार नाही. माझं तर सरळ सांगणं आहे की डिपार्टमेंटची माणसं इथे आली पाहिजेत आणि डिपार्टमेंटच्या माणसांच्या माध्यमातून आम्हाला हा प्रश्न सोडवला पाहिजे. आता तुम्ही मागे बघत आहात, नशीब आमचं चांगलं होतं कणकवली शहरातील जनतेचं की काही जीवितहानी झाली नाही, पण असे प्रकार सातत्याने घडतायत आणि हे सर्व आम्हाला कणकवली शहरातील जनतेला आपण बघू शकतो इथं की कणकवलीवासी जे आहेत त्यांचा जेसीपी आला होता ठेकेदाराचा, तो जेसीपी त्यांनी परत लावून टाकलेला आहे. कुठेतरी पोलीस प्रोटेक्शन घेतात आणि पुन्हा काम सुरू करतायत. ही जी कणकवलीवासियांची चीड जी आहे ती चीड आपल्यास कायम दिसताना येत आहे. कणकवलीवासियांनी आपण तर पूर्णतः काम बंद करा हीच अशी भूमिका जी आहे ती घेतली. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी ज्यांनी प्रांताधिकाऱ्याने सुद्धा आम्ही कणकवलीकर ग्रुपच्या माध्यमातून इथं एक 133 खाली ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी केली होती. ज्येष्ठ पत्रकार अशोक करमळकर आपल्यासोबत आहेत. अशोकजी, आपल्या पाठीमागे बघतो आपण इथं की निकृष्ट काम, अंधेर नगरी आणि चौपट राजा अशी अवस्था कणकवलीकरांची झाली आहे. कणकवलीकर हतबल झालेत. नेमका कणकवलीकरांनी करावं काय या हायवे ठेकेदाराच्या बाबतीत? कणकवलीकरांची मागणी पहिल्यापासून अशीच आहे की काम चांगल्या क्वालिटीचं व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीनं ज्या घिसारघाईने हे काम चालले ह्या सर्व कार्यपद्धतीला कणकवलीकरांचा विरोध होता. वेगवेगळ्या व्यक्तींनी, वेगवेगळ्या संघटनांनी आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी त्याच्यावर आवाज उठवलेला होता. परंतु तरीही प्रशासनाकडनं म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नॅशनल हायवे डिव्हिजनकडनं किंवा कॉन्ट्रॅक्टरकडनं किंवा त्यांच्यावरती नेमलेल्या एजन्सी आणि इंडिपेंडंट इंजिनियर या चौघांनी याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्णपणे या रस्त्याची आणि या राष्ट्रीय महामार्गाची 500 कोटी रुपये खर्चाच्या या राष्ट्रीय महामार्गाची पूर्ण धुळदाण झालेली आहे आणि लोकांना ही गोष्ट धोकादायक झालेली आहे. लोकांच्या जीवावर बेतण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि प्रशासनाकडनं अजूनही लोकांना सहकार्य मिळत नाही. ही चालू असताना फक्त कामगार काम करतात. त्यांचे कोणताही अधिकारीकडे क्वालिटी काय आहे, त्यांनी काय नक्की केलंय हे बघायला कोणीही येत नाही. अत्यंत महत्त्वाची गोष्ट इथं करमळकर असतील किंवा डॉक्टर ताशेड यांनी पुन्हा एकदा नमूद केलेली आहे की काम सुरू असताना हायवेच्या बाबतीत इथं कोणताही कर्मचारी जे असतील ते फक्त काम करतात. मात्र येथे हायवे कन्सल्टंट जे काय नेमले आहेत त्यावरती कन्सल्टंट यांचा कुठलाही अधिकारी, कुठलाही जबाबदार माणूस अधिकारी इथं कर्मचारी इथं नसतो. मन मानेल तसं काम करतात हायवे ठेकेदारी कर्मचारी. त्या हायवे ठेकेदाराच्या किंवा अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचे फोन सुद्धा स्विच ऑफ असतात. अशा प्रकारचं सुद्धा इथं एक हे बघा, गेले 2 वर्षापासून मनसेच्या माध्यमातून हर महिन्याला आम्ही निवेदनं देत होतो. हे काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे हे काम थांबवावं, नाहीतर कुठच्याही ह्याच्यात जीवितहानी होईल. तरी पण कुठच्याही शासनाने ह्याच्यावर दाद घेतलेली नव्हती. तरी पण ह्या निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. गौतम म्हणून हा बिल्डर आहे, दिलीप बिल्डकॉनचा कॉन्ट्रॅक्टर आहे,
त्याला कधीही फोन लावला तो समोर येत नाही, शासनाचे अधिकारी कधी येत नाही. अशा परिस्थितीत लोकांनी काय करायचा असा प्रश्न पडलेला आहे कणकवलीकरांना. आणि कणकवलीकर काही गोष्टी ज्यावेळी आवाज उठवतात त्या माध्यमातून त्यांना तसा काही हे शासन दरबारी काही होत नसल्यामुळे अशा परिस्थिती ही कामं. आणि जर समजा इथून जर गाडी गेली असली किंवा ह्या माणसं आली असती तर जीवितहानी झाली असती. अशा ह्या निर्लज्ज माणसांना मनसे खळकटक केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि हे काम आत्तापासूनच बंद पडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि कुठचाही अधिकारी आला आणि अधिकाऱ्याने जरी फोन केला असेल तर अधिकारी सुद्धा इथे येत नाही. ते माजलेले अधिकारी आहेत आणि हे शासन आणि हे सत्ताधारी आहे, हे सत्ताधारी नालायक असल्यामुळे ही परिस्थिती इथे होत आहे. या पूर्ण मार्गावर कोण अधिकारी आहे याचं नाव व त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर हे कुठे लावलं हे आम्हाला दाखवा तुम्ही. तर यांना अर्जंट कॉन्टॅक्ट करा, ते हजर होतील. असा पूर्ण मार्गावर कणकवलीमध्ये या पुलापासून त्या पुलापर्यंत कुठेही नमूद केलेलं नाही की यांना कॉन्टॅक्ट करा आणि ही व्यक्ती अधिकारी आहे. डॉक्टर युआर टॅक्स आणि तुमच्या टॅक्स पेमेंटमधूनच हा पूल बनतोय. खरं म्हणजे मालकी तुमची आहे, जनता नाही, हा भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचार आहे. अत्यंत मोठं विधान जे आहे ते इथं डॉक्टर अनिल काशिक यांनी सुद्धा केलेलं आहे. ही मिलीभगत आहे. येथील ठेकेदार असेल म्हणा, येथील हायवे अथॉरिटीचे अधिकारी असतील म्हणा किंवा त्यांच्यावरती काम करणाऱ्यांसाठी देखरेख ठेवण्याची जी काही एजन्सी नेमलेली आहे आर्टिफॅक्ट नागपूरची, ही सुद्धा ह्या तिघांची एक त्रिकूट जे आहे ते जमलेलं आहे आणि यांचं एक मिलीभगत आहे. आणि याच्या माध्यमातून अक्षरशः जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम चालू आहे. निकृष्ट दर्जाचं उड्डाणपूल बांधून जनतेच्या माथी मारण्याचं काम जे आहे तो केंद्राचा जावई असल्यासारखा वागणारा येथील हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉन करतोय. काही झालं तरी मनसे सुद्धा याच्यामध्ये आपण सर्वपक्षीय बघितलं. आपण इथं मनसेचे जिल्हाध्यक्ष दाभोलकर यांनी सुद्धा इथं सांगितलेलं आहे की खळफाट्यात करू, काम बंदच राहायला पाहिजे जोपर्यंत काम सुव्यवस्थित होत नाही तोपर्यंत. आत्ताच या संदर्भात सर्व कणकवलीवासियांनी तहसीलदारांची भेट घेतली होती. त्यांच्या दलामध्ये असं ठरलेलं आहे की दुपारी 3:30 वाजता हायवे अथॉरिटीचे अधिकारी जे असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सलीम शेख आणि अन्य अधिकारी येतील. त्यानंतर मग पुढची जी काय दिशा असेल ती ठरवेल. चर्चेचे गुराला कायम चालू राहत आहेत. बॉक्सवेलची भिंत बसू देत, भगदाड पडू देत, तेथे दुर्घटना होता वाचू देत, परंतु चर्चा आहे की चर्चा अशाच प्रकारचा सिलसिला जो आहे ते कणकवलीमध्ये सुरू आहे. जेव्हा कधी दुर्घटना होणार तेव्हाच फक्त शासनाला आणि हायवे ठेकेदाराला, हायवे ऑथॉरिटीला आणि प्रशासनाला जाग येणार काय, हाच महत्वाचा इथं प्रश्न आहे. वाजले 11:30 आणि ते येणार 3:30ला. ही भूमिका कितपत योग्य की 4 तासाने इकडे येणार आहेत. त्यांनी अर्जंट इकडे आलं पाहिजे. आता ही तीव्र प्रतिक्रिया जी आपण बघतो इथं, सह्यांची मोहीम सुद्धा इथं बघितलं आपण तर मनसेनं इथं राबवलेली होती की हायवेचं काम जे आहे ते अत्यंत हलगर्जीपणा, अत्यंत निकृष्ट दर्जाचं बेजबाबदारपणाचं काम सुरू आहे. अशा प्रकारची सह्यांची मोहीम सुद्धा राजन दाभोलकर आणि मनसेच्या माध्यमातून अगदी मनसे सरचिटणीस कृष्णा उपरकर असतील म्हणा, यांच्या शिरीष सावंत असतील म्हणा, यांच्या मार्गदर्शनाखाली इथं जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकरांनी राबवली होती. राजनजी काय सांगायला संदर्भात? ज्यावेळी हे काम निकृष्ट दर्जाचं आम्हाला ते 2 वर्षापूर्वी समजले होतं, त्याचवेळी आम्ही हा असा विचार केला. प्रत्येक शासनाच्या अधिकाऱ्यांना भेटून वारंवार कल्पना देऊन सुद्धा कुठच्याही गोष्टी घडत नव्हते. आणि ह्या परिस्थितीत आम्ही म्हणूनच ह्याच्यात संपूर्ण खारेपाटण ते झाडापर्यंत सह्यांची मोहीम राबवण्यासाठी आम्ही हा एक कार्यक्रम उठवलेला आहे. आणि त्याचा भयंकर प्रतिसाद हायवेवाल्याच्या जनतेने दिलेला आहे. आणि आत्तापर्यंत 1300 सह्या झालेल्या आहेत. आणि ही सह्याची मोहीम राबवून जवळजवळ 5000 ते 6000 सह्या घेऊन आम्ही ते सह्या घेऊन कोर्टामध्ये हिची याचिका दाखल करून दाद मागणार आहोत. आणि काम पूर्णपणे बंद केल्याशिवाय मनसेतर्फे राहणार नाही, हे लक्षात ठेवा. या उड्डाणपुलाच्या संदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट निर्माण करावं अशा प्रकारची मागणी जी होती ती शहरवासियांनी उचलून धरली होती. त्यानंतर नगरपंचायतच्या माध्यमातून भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी सुद्धा एक वेळा नावाचा स्ट्रक्चरल ऑडिट नेमला होता. नेमकं काय परिस्थिती आहे या संदर्भात हे आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया. समीरजी, आपण स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट नेमला होता, पाहणी केली होती, काय ऑडिट रिपोर्ट? स्ट्रक्चरल ऑडिटची वारंवार सर्व पक्षीयांकडून तक्रार होत होती करा, पण अजूनपर्यंत डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे झालेलं नाही आहे. म्हणजे डिपार्टमेंटचे अधिकारी ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीशी आहेत हे याच्यावरून सिद्ध होत आहे. वारंवार हे प्रकार घडतायत आणि डिपार्टमेंट त्यांच्याबरोबर राहतं. जे रस्त्यावर कोण उतरतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. म्हणजे मेल्यानंतर ह्यांना जाग येणार काय? माणूस आमचा एखादा दगावल्यानंतर हे जागे होणार आहेत काय? मग वारंवार भांडून तुम्ही याच्यावर जर न्याय मिळत नसेल तर कणकवली शहरातील नागरिकांनी काय करायचंय? डिपार्टमेंटची माणसं स्विच ऑफ करून घरात बसलेली आहेत. कॉन्ट्रॅक्टर पळालेला आहे, कोणतरी एक सर्वसामान्य त्यांच्याकडे काम करणारा हेल्पर येतो आणि आमच्याशी बोलतो. समीरजी, आपण ही म्हणजे एवढी मुजोरी चालू आहे, म्हणजे कोणाला घाबरतच नाही आहेत.
आज सकाळी हा उड्डाणपूल कोसळला, उड्डाणपुलाचा भाग. त्यानंतर आपण इथल्या हायवे ऑथॉरिटीच्या वरिष्ठांशी संपर्क साधला. सगळ्यांनी सांगितलं, सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत आणि वाईट असं वाटतंय की एवढं होऊन सर्व पोलीस प्रोटेक्शन मध्ये येतात आणि सर्वांना हे ओपन करतायत. मग कशाला पाहिजे? मग तुम्हीच पोलीस घेऊन तुम्हीच काम करा ना. मग आम्ही कशाला करायला पाहिजे? म्हणजे कणकवली शहरातील जनतेच्या जीवितास धोका झाला तर त्याची जबाबदारी कोण घेतोय? माझं तर असं म्हणणं आहे की आता हे कोसळलेल्याचं पोलिसांनी पंचनामा केला पाहिजे. हा पंचनामा झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर स्ट्रिक्ट त्याच्यावर निर्णय झाला पाहिजे. कायच होत नाहीये. वारंवार भांडतो, सगळेजण येतात, फोटो काढतात, जातात. पुन्हा हा भाग केला. मागच्या वेळी बॉक्सेलचा कोसळला, तिथे पण तशीच सिच्युएशन झाली. म्हणजे कणकवली शहरातील जनतेला वेठीस धरण्याचं काम हे हायवे डिपार्टमेंटचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर करतायत. अगदी कणकवलीवासियांना नेमकी मनातली भावना जी आहे ती इथं नगराध्यक्षांनी व्यक्त केली आहे की कणकवलीवासियांना केवळ आणि केवळ वेठीस धरण्याचं काम इथं हायवे अथॉरिटी असेल किंवा पोलीस प्रोटेक्शनच्या माध्यमातून सुरू करणारा इथलं हायवेचं काम सुरू करणारा हायवे ठेकेदार असेल हे करता असं दिसून येते. कणकवली नगरपंचायतचे बांधकाम सभापती संजय कामतेकर आपल्या समोर आहे. संजयजी, बघतोय आपण ही दुरावस्था कणकवली शहरात, तुम्ही बांधकाम सभापती आहात, जबाबदार लोकप्रतिनिधी आहात, काय प्रक्रिया आपली? मागील गेल्या वर्षी नितेजी राणेसाहेबांच्या उपस्थितीत आणि माजी नगराध्यक्ष आमचे समीरजी नरवडे यांच्या उपस्थितीत सुद्धा गेल्या वर्षी ज्यावेळी पाहणी आम्ही या शहराची केली, त्या गेल्या वर्षापासून आम्ही हेच सगळं हायवे डिपार्टमेंटला आणि इथल्या स्थानिक लोकांपासून आम्ही जी हायवेची दुरावस्था चालू आहे त्या दुरावस्था संदर्भात आम्ही आंदोलन केलं, केसही घेतल्या. तिथे नितेश राणे आमदार साहेब असतील, नगराध्यक्ष असतील, माझे सगळे नगरसेवक, आम्ही जवळ 6 दिवस या प्रकरणात राहत होतो. पण कोणत्याही प्रकारची हायवे डिपार्टमेंट याची दखल घेत नाही आहे. आम्हाला आता असं एक जाणीव वाढायला लागली आहे की ज्यावेळी इथे काहीतरी एक जीवितहानी घडेल त्यावेळी हे हायवे डिपार्टमेंट जागं होईल का? आज परवा 4 दिवसापूर्वी हायवे ब्रिज ब्रिजचं हे कोसळलं, आज ब्रिज कोसळलं आहे. एक लोकांच्या भावनांची हे हायवे डिपार्टमेंट खेळत आहे का? आज त्यांच्या डिपार्टमेंटला ज्यावेळी आम्ही फोन लावतोय, नगराध्यक्ष फोन लावत आहेत, तर त्यांचे पूर्णपणे फोन स्विच ऑफ आहेत. टोटल टीमचे फोन स्विच ऑफ आहेत. हे ज्यावेळी या पिलर स्लॅब असतील हे कोसळल्यानंतर ज्यावेळी जीवितहानी घडेल आणि त्यानंतर यांचे डोळे उघडणार असतील तर हे प्रशासन पूर्णतः आता बेजबाबदारपणाचं काम हे हायवे डिपार्टमेंट आणि इथले लोक करत आहेत यांचे. एकंदर बघितलं आपण तर नगराध्यक्ष किंवा बांधकाम सभापती यांनी सांगितल्यानुसार हायवे अथॉरिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोबाईल स्विच ऑफ लागत आहे. जेव्हा दुर्घटना घडते सांगण्यासाठी इथली जबाबदार लोकांनी फोन करतात तेव्हा कुठंतरी या दुर्घटनेची जबाबदारी घेण्याच्या ऐवजी ते आपली पाठ करतात हे दिसून येते. आपल्यासोबत नगरसेवक बंडू हरणे आहेत. बंडूजी, बघितलं आपण की कणकवली शहरात हे उड्डाणपुलाचा भाग कोसळलेला आहे, बॉक्सवेलचा भाग एक जुलै महिन्यामध्ये सुरुवातीलाच कोसळला होता. नेमकं याला जबाबदार कोण? याच्यावरती कारवाई कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, काय मागणी आहे? मुळात तुम्ही हे समजून घ्या की हे हायवेचं काम सुरू झाल्यापासून पहिलं आंदोलन वारंवार त्यांना सूचना देऊन सुद्धा सन्माननीय आमदार नितेशजी राणेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं, ज्याला त्या आंदोलनाचं नाव चिखलफेक म्हणून पडलं. आंदोलन करताना हे कणकवलीसाठीचं आंदोलन होतं. मात्र शासकीय यंत्रणेने 353चे गुन्हे आंदोलकांवर घातले आणि 15-15 दिवस त्यांची हॅरेसमेंट केली. माझं म्हणणं काही नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांनी करून देत. पण ह्यापूर्वी संपूर्ण सर्व पक्षीय नेते असतील, कणकवलीतील सुज्ञ नागरिक असतील किंवा हा दानवली आपला SMS स्कूलच्या समोरचं जेव्हा कोसळलं तेव्हाही शासनाने त्यांना पोलीस प्रोटेक्शन देऊन त्यांच्या सोयीनुसार काम करून घेतलं. आता हे ब्रिज कोसळलं आहे. आता ह्या ब्रिजचं तुम्हाला मी सांगतो, स्ट्रक्चरर इंजिनियरने त्यांच्या स्ट्रक्चरल चेकिंग केलं पाहिजे होतं आणि हे चेकिंग केल्यानंतर हा स्लॅब टाकला पाहिजे होता, हा नियम सांगतो. मात्र हे आजच्या मीटिंग नंतर हे क्लिअर होईल आणि जर स्ट्रक्चरल इंजिनियरने जर हे सर्टिफिकेट ओके केलं असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि पहिला अटेम्प्ट टू मर्डर हा गुन्हा दाखल व्हावा आणि जर स्ट्रक्चरल त्याप्रमाणे पहिला पंचनामा व्हावा आणि स्ट्रक्चरल हे सिस्टमॅटिक सर्व व्हावं, कोणालाही लपवायचा किंवा त्यांना वाचवायचा प्रयत्न होऊ नये. आणि स्ट्रक्चरल इंजिनियरचं सर्टिफिकेट शिवाय जर हे स्लॅब घालत असतील पूर्णपणे तर कणकवलीकरांच्या जीविताशी हे खेळतायत. आता जर आमच्यावर गुन्हे दाखल करणारे जर शासन तत्पर असेल तर ह्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. कणकवलीकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदाराशी आणि अधिकाऱ्यांशी शासनाने पाठीशी घालता कामा नये. आता ती ठाण्याची नंतर आम्ही सर्व पक्षीय मिळून आम्ही ठरवून देऊ.
एकंदर बघितलं आपण तर जेव्हा स्लॅब ओतायचा असतो तेव्हा RCC कन्स्ट्रक्शनच्या कन्सल्टंटची एक त्याला NOC लागते, त्यानंच सांगितल्यानंतरच पुढचा स्लॅब ओतायचा असतो. परंतु इथं असं नेमकं झालंय का? इथं बघितलं आपण तर स्लॅब ओतत असताना इथं उड्डाणपुलाचं काम जे होतं ते कोसळलं आपल्याला दिसून येते. तर नेमकं काय परिस्थिती होती? स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का? त्यानुसार त्याला NOC दिली होती का स्लॅब ओतण्यासाठी? तर त्याचा खुलासा होणं सुद्धा आता गरजेचं आहे आणि त्यानंतरच मग पुढची दिशा नंतर काही झालं तरी दुपारी 3:30 वाजता जेव्हा हायवे ऑथॉरिटीचे अधिकारी आणि वरिष्ठांशी येथील कणकवलीवासियांची बैठक ठरेल त्यानंतरच पुढचा मार्ग जो काय आहे तो आपल्याला दिसून येईल. राजन चव्हाण, सिंधुदुर्ग, कणकवली. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. जिंदाल, अदानी आणि वेदांता या बड्या कंपन्या आपल्या प्रकल्पांसाठी गोव्यातल्या मोलेम वन्यजीव अभयारण्यातील सुमारे 70,000 झाडांची कत्तल करणार आहेत. निसर्गरम्य गोवाचं अस्तित्वच संपवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे कंपन्यांविरोधात पर्यावरण मित्र आणि जनता जोरदार आंदोलनाच्या तयारीत आहे. निसर्गाचं भरभरून लाभलेलं वरदान आणि त्याच्या संवर्धनातून फुललेला पर्यटन व्यवसाय ही गोव्याची ओळख. मात्र इथल्या सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहाचं साधनच नष्ट करण्याचा घाट या कंपन्यांनी घातलाय. जिंदाल, अदानी आणि वेदांतिका ग्रुप आपल्या बड्या प्रकल्पांसाठी मोलेम वन्यजीव अभयारण्य आणि अन्य क्षेत्रातल्या सुमारे 70,000 वृक्षांची कत्तल करणार आहेत. रेल्वे रूळ दुप्पट करणं, महामार्गाचा विस्तार करणं आणि वीज वाहिन्यांचे रेखांकन या 3 प्रकल्पांसाठी या कंपन्या पर्यावरणाची हानी करत आहेत. एकीकडे कोरोनामुळे गोव्यातला पर्यटन व्यवसाय ठप्प आहे. सामान्य नागरिकांसमोर जगण्याचा मोठा प्रश्न असतानाच आता या कंपन्या निसर्गरम्य गोव्याची ही ओळखच पुसण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र आता या कंपन्यांच्या विरोधात पर्यावरण मित्र आणि सामान्य जनता मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे. या विरोधात एका स्वयंसेवी संस्थेनं उच्च न्यायालयातही संपर्क साधला आहे. गोव्याच्या प्रोग्रेसिव्ह फ्रंटनं गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे संपर्क साधून प्रकल्पांच्या विरोधात निवेदन सादर केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना आघाडीनं हा पर्यावरणास घातक असणारा या कंपन्यांचा प्रकल्प उघडकीस आणला आहे. त्यांनी राज्यपालांना सांगितलं की या प्रकल्पासाठी कंपन्या सुमारे 70,000 झाडे तोडतील, त्यामुळं पर्यावरणाचं कधीही भरून न येणारं नुकसान होईल. दरम्यान निसर्गरम्य गोव्याची जगभरात असलेली ओळख नष्ट करणाऱ्या या कंपन्यांच्या विरोधात गोव्यातली सामान्य जनता आता पेटून उठली आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग लाईव्ह. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण मात्र अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता बोगटे कंपाऊंड, उद्योगनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99.
महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटरमार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळं नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर एकवीस. श्री विजय दुर्गा ॲग्रो सर्व्हिस, साटेली बेडशी, तालुका तोडामार्ग. स्टॉक किट्स, SCC, शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशक, बी बियाणं. प्रोप्रायटर भिकाजी गणपते. फोन नंबर 02363 250081 आणि 250168. मोबाईल नंबर 9420 27 56 56 आणि 9822 69 19 73. पत्ता साटेली बेडशी, तालुका तोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. कणकवली तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उड्डाण पुलाचा काही भाग कोसळला. त्यानंतर यावर आमदार नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाहुयात काय म्हणाले आमदार नितेश राणे. आज परत एकदा कणकवली शहरातल्या फ्लायओव्हरचा एक भाग कोसळला. ही घटना कधी दुर्घटना म्हणून पुढे येईल ह्याचा आता कोणालाही थानपत्ता राहिलेला नाही. आमच्यासारखे लोकप्रतिनिधी जेव्हा जेव्हा आवाज उचलतात तेव्हा पोलिसांच्या संरक्षणामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम चालू केलं जातं. प्रशासन ह्याच्याबद्दल काही बोलत नाही, कुठल्याही प्रकारचा फाईन लावत नाही. म्हणजे प्रशासन असो, सत्ताधारी असो, पालकमंत्री असो, ह्यांना कोणातरी तिथे त्याचं प्राण गेलं पाहिजे अशी ह्यांची इच्छा आहे का, आता असं वाटायलाच लागलं आहे. कारण का आमच्यासारखे लोकप्रतिनिधी जेव्हा आवाज उचलतात तेव्हा आमच्यावर 353 असो किंवा पोलिसांच्या संरक्षणामध्ये काम चालू केलं जातं आणि अन्य वेळी
प्रशासनाच्या आशीर्वादामुळेच त्या कॉन्ट्रॅक्टरची मस्ती आणि माज वाढला आहे असा माझा थेट आरोप आहे. म्हणून ह्याबद्दल योग्य कारवाई होईपर्यंत फ्लायओव्हर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही चालू करून देणार नाही. स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय चालू करून देणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. कणकवली तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. त्यानंतर खासदार विनायक राऊत तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. यावेळी निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या त्या ठेकेदाराला सोडणार नाही असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिलाय. काही मिनिटांमध्ये कोसळलं आणि त्यानंतर मग एक दुर्घटना घडता घडता वाचली होती. आपले खासदार विनायक राऊत यांनी आज घटनास्थळी भेट दिली. आपल्यासोबत आहेत खासदार विनायक राऊत. भाई, आपण बघतोय की पाठीमागं सुरू असलेलं पुलाचं काम कोसळलं. अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम जे आहे ते हायवे ठेकेदाराकडनं वारंवार दिसतंय. म्हणजे याच महिन्याच्या सुरुवातीला बघितलं आपण तर बॉक्सवेलचा भाग जो होता तो सांगितलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा इथं बघितलं तर उड्डाणपुलाचं काम सुरू आहे, तेच कोसळलंय. 200 वर्ष टिकेल असा पूल आणि असा महामार्ग बांधू असं केंद्रीय मंत्री गाडगे यांनी सांगितलं होतं. आपण काय प्रतिक्रिया? नक्कीच आता जो कोसळलेला भाग पाहिला तर हा 100% ठेकेदाराचा निष्काळजीपणा आहे आणि योग्य त्या बाबीची पूर्तता केल्याशिवाय ज्या पद्धतीने एवढा मोठा जो पॅसेज भरण्याचं काम चालू होतं त्याची योग्य ती तरतूद केलेली गेलेली नव्हती आणि सुदैवाने हा रोड बंद होता म्हणून काही पुढचं वाचलेलं आहे. परंतु हा पूर्ण अशा पद्धतीचा निष्काळजीपणा चालणार नाही. हा पूर्ण गडर खाली उतरवायला आम्ही सांगितलेलं आहे. याच्यानंतर क्वालिटी कंट्रोल जोपर्यंत येत नाही, संपूर्ण ब्रिजचं ऑडिटिंग जोपर्यंत होत नाही, क्वालिटी ऑडिटिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अजिबात काम चालू करायचं नाही अशा पद्धतीच्या सूचना त्याला दिलेल्या आहेत आणि तशा पद्धतीचे लेखी आदेश पुन्हा आजच्या आज आमच्या NHI डिपार्टमेंटकडून ठेकेदाराला दिले जातील. खासदार साहेब, जेव्हा बॉक्सवेलच्या भिंतीचा भाग कोसळला होता तेव्हा सुद्धा सांगितलेलं होतं की त्याचं ऑडिट काय ते केलं जाईल. जवळपास महिना होत आला. कणकवली असे म्हणतात की आम्हाला फक्त आणि फक्त तोंडाला पाहणं पुसण्याचं काम तसं पाणी पुसण्यासोबत नाही. त्या संपूर्ण खरं पाहिलं तर त्या बाजूचं कोणतंही काम करायचं नाही अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. फक्त RCC रिटर्निंग वॉल जी आहे त्याच रिटर्निंग वॉलचं काम करायचं. यानंतर ह्या बाजूला सुद्धा काम करत असताना त्यांचा जो टेक्निकल माणूस आहे तो उभा होता न होता याची संपूर्ण चौकशी आम्ही करतोच आहे. परंतु कंटेनरने जर ठोकल्यामुळे जर सेंटरिंग त्यांची जर ढिली झाली असेल तर ती पूर्ववत व्यवस्थित केल्याशिवाय काम करणं हे 100% गाढवपणा होता. खासदार साहेब, मुळातच बघितलं तर असं म्हटलं जातं की कणकवलीवासियांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की काम रॅकिंग वॉलचं जे काय काम चालू आहे ते फक्त सुरक्षित आहे. काही दुर्घटना घडू नये म्हणून पावसाळ्यानंतर हे पूर्ण जे बॉक्सवेलचं भिंतीचं काम आहे ते कोसळणार आहेत का? तसं आपल्याकडून काय प्रयत्न केले जाणार आहेत का? हेच जर काम राहिलं फक्त रेक्टिव्हर घडूनंतर पुन्हा त्याच्यावरती वाहतूक सुरू केली तर याच पुलासारख्या पुन्हा दुर्घटना घडू शकते. आता त्या अनुषंगाने सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टीम आली होती आणि थर्ड पार्टी ऑडिट करणारी जी टीम आली होती त्यांचा रिपोर्ट जो आलेला काय आलेला आहे तो नक्की पाहू. परंतु धोकादायक ठरेल अशा पद्धतीचं कोणतंही बांधकाम दुर्लक्षित केलं जाणार नाही. त्याच्यावर ते दुरुस्त केलं जाईल पण ते तशा पद्धतीच्या कामाला प्रोत्साहन दिलं जाणार नाही म्हणजे नाही. खासदार साहेब, कणकवलीवासियांच्या मनामध्ये अत्यंत संतप्त प्रतिक्रिया आहे, संतप्त भावना मगाशी आम्ही ज्यावेळी इथं लाईव्ह विश्लेषण ठेवत आहे. असं म्हटलं गेलं की कणकवलीवासियांकडून सत्ताधारी आणि विरोधक आणि हायवे ठिकाणी यांची मिलीभगत आहे. त्याच्यामुळे बोलणारे बोलतील, आम्हाला त्याची काय गरज समोर फक्त सांगितलं की कारवाई करून प्रत्यक्षामध्ये ठिकाणी हे मिलीभगत वगैरे जे करणारे आहेत ते कणकवलीकरांना माहिती आहेत. आमच्याकडे तो शब्द नाही आहे. आम्ही जे करू ते करणार जे योग्य आहे तेच आम्ही करणार आहोत. स्टंटबाजी नाही आहे. ठेकेदारावरती अद्याप एकही गुन्हा कुठे दाखल झाला नाही. ठेकेदारावर गुन्हा दाखल करत असताना जी प्रोसिजर आहे ती फॉलो करावीच लागते. त्याशिवाय ठेकेदारावर गुन्हा दाखल होता येत नाही. म्हणून त्यासाठी पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे थर्ड पार्टी ऑडिट जे आलेलं आहे त्या ऑडिटचं स्क्रुटिनी करायचं काम चालू आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची टीम आणि आमच्या स्टेट गव्हर्नमेंटची टीम पुन्हा एकदा येणार आहे
आणि त्याच वेळेला ठेकेदाराला जे नोटीस दिलेलं आहे काम करायचं नाही त्या नोटिसीचा भंग केला आहे असं आता तर दिसून येत आहे. ठेकेदारावर योग्य ती कारवाई होणार. अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया जी आहे ती खासदार विनायक राऊत यांनी दिलेली आहे. थर्ड पार्टी ऑडिट पूर्ण झालेलं आहे. थर्ड पार्टी ऑडिटच्या नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटची टीम जी येईल त्यानुसार इथं पाहणी केली जाईल आणि त्यानंतर निष्कर्ष काढला जाईल. काम पूर्ण करू नये किंवा काम सुरू करू नये असं ठेकेदाराला सूचना दिलेल्या असताना सुद्धा त्यांना काम सुरू केलेलं आहे. हे आत्ताच उड्डाणपुलाचा भाग जो कोसळला आहे त्याच्यावर सिद्ध होत आहे. त्यानुसार सुद्धा नियमांनी अटींचा भंग केल्यानुसार ठेकेदारावरती गुन्हा दाखल करायचा या संदर्भात सुद्धा कारवाई केली जाईल. मात्र आमच्याकडून कुठलाही स्टंटबाजी केली जात नाही. आम्ही जनतेच्या हितासाठीच काम करतोय अशा प्रकारचं एक नियोजन जे आहे ते सुद्धा इथं खासदार विनायक राऊत यांनी दिलेलं आहे. राजन चव्हाण, सिंधुदुर्ग, कणकवली. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. कणकवलीत चौपदरीकरणाच्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला यावर शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी संताप व्यक्त केलाय. या निकृष्ट कामाला केंद्रातील सत्ताधारी जबाबदार आहेत, तेच या ठेकेदाराला पाठीशी घालतायत असा आरोप केलाय. तसेच गेल्या वर्षी अधिकाऱ्यावर चिखल फेकणाऱ्यांनी आता ठेकेदाराला पुलाला बांधून दाखवावं असं थेट आवाहन त्यांनी केलंय. पाहूयात. चौपदरी रस्त्याच्या ब्रिजचा काही भाग कोसळला. आता हे सर्व नवीन काही कणकवलीकरांसाठी राहिलेलं नाही. 15 दिवसापूर्वी भराव घातलेला ब्रिजच कोसळला, भरच कोसळली, अख्खी माती रस्त्यावर आली. आज काय तर ब्रिजच कोसळला. दिलीप बिल्डकॉन हा ठेकेदार हा कणकवलीकरांचा नसेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व रहिवाशांच्या जीवावर उठलेला आहे. बेताल माणूस आहे, बेताल ठेकेदार आहे, अतिशय ऑरोगंट आणि मुजोर असा हा ठेकेदार आहे. याला कारण आहे केंद्रातले सत्ताधारी आणि केंद्रातली नेते मंडळी जी याला नेहमीच पाठीशी घालत आलेली आहेत. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या रहिवाशांच्या जीवाशी आपण जो खेळ मांडला आहे या दिलीप बिल्डकॉनसारख्या मुजोर ठेकेदाराला, बेताल ठेकेदाराला पाठीशी घालून हा अतिशय भयानक आहे. आता तरी यांना जाग येणार आहे का? आता तुम्ही चिखल ज्यांनी फेकला होता, अधिकाऱ्यांना चिखल फेकून ज्यांनी बांधून ठेवलं होतं, ते आता ठेकेदाराच्या बाबतीत काय करणार आहात? तुमची भूमिका काय? ठेकेदाराला बांधून घालणार आहात का पुलाखाली? ज्या तुमच्या वाढदिवसाच्या मोठ्या मोठ्या जाहिराती देणाऱ्या या ठेकेदाराला पाठीशी घालणार आहात की त्याला शासन करायसाठी तुम्ही केंद्रात धाव घेणार आहात? एकदा सिंधुदुर्गातल्या जनतेला तरी समजू दे. अतिशय मुजोर ठेकेदार आहे. याच्यावरती मनुष्यवधाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे. क्वालिटी कंट्रोलने चेक झालं पाहिजे, त्याचं रिपोर्टिंग झालं पाहिजे, त्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि तोपर्यंत सर्वच्या सर्व कामं कंपल्सरी बंद राहिली पाहिजेत. सिंधुदुर्गवासियांनी जे 4 पदरी रस्ता स्वप्न पाहिलं होतं, 4 पदरी हायवेचं, मला वाटतं हा मृत्यूचा सापळा बनणार आहे का? याचं उत्तर हे केंद्रातल्या नेते मंडळीने आम्हाला द्यावं. एकतर याच्यावर कारवाई करावी, अन्यथा दुसरा ठेकेदार नेमावा. पण आता सिंधुदुर्गातली जनता या ठेकेदाराला सहन करणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे म्हणून ठेकेदाराच्या मागे उभे राहतील त्या सर्व नेते मंडळींना सिंधुदुर्गातली जनता कधीच माफ करणार नाही. याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर आम्हाला आंदोलन करावं लागेल. एकतर कोरोनाच्या महाभयानक अशा संकटाला सर्व सिंधुदुर्गवासीय सामोरे जात आहेत. आता गणेशोत्सव येतोय, लाखो माणसं या सिंधुदुर्गात येणार आहेत. अशा वेळेला या ब्रिजचं हे जे रस्त्याचं हे भयानक असं हे रुद्रावतार मृत्यूचं तांडव हे सिंधुदुर्गातल्या जनतेच्या जीवावर उठलेले आहेत. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. केंद्रातल्या मंडळांनी ठेकेदाराला पाठीशी घालणं बंद केलं पाहिजे आणि कडक कारवाई केली पाहिजे अशी आम्हा सर्व सिंधुदुर्गवासियांची इच्छा आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ.
गोवा चौपदरीकरण बांधकामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी करणार, तर चाकरमान्यांना कोकणात आणण्यासंदर्भात खासदार नारायण राणे यांची जी भूमिका आहे तीच भाजपची भूमिका आहे, असं मत भाजपचे माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. तुम्हाला काही विचारायचं विचार, आम्हाला काही स्पेशल असं काही सांगायचं नाही. 5 तारखेला जे भव्य मंदिराचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे तो घरीच प्रत्येकाने देवळामध्ये घंटानाद करून प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी आपला हा हिंदूंचा असणारा सर्वात मोठा 500 वर्षा अगोदरचा असणारा विषय हा मार्गी लागला आहे. त्यामुळे तुम्हाला मला सर्वांना त्याचा साथ अभिमानात लागतो आणि त्यासाठी तो आनंद उत्सव जो आहे तो प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या वाडी वस्तीमध्ये गावामध्ये आणि शहरामध्ये उत्साहात करावा याची थोडी सगळ्यांना माहिती देण्यासाठी आपण आलो. आपणही सगळ्यांनी तो उत्सव साजरा करावा. या सर्व विषयामध्ये ते लवकरात लवकर व्हायला हवं अशी समान हिंदूजनांची भावना आहे. कोरोनाचं हे संकट फार मोठं संकट आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी अतिशय संयमाने हे सगळं करावं, घरोघरी करावं माननीय पंतप्रधान म्हणतात. त्यामध्ये सुद्धा फार आवश्यकता आहे. आदरणीय राणेसाहेबांची जी भूमिका आहे ती ज्या पद्धतीची आहे त्याच भूमिकेबरोबर भारतीय जनता पार्टी या सर्व भागामध्ये राहील यात काही शंका नाही. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण मात्र अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर KG पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ॲडव्हान्स ऍक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई-लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी. श्री जयेंद्रजी राव राणे, संचालक, अध्यक्ष, स्थानिक समिती, 9422 43 58 33. श्री नाथकर BS, मुख्याध्यापक, 9309 85 85 78. श्री शिंदे SP, 9421 23 57 22. श्री पाटील PM, 70 38 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडाळ रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. भविष्यात डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न बघताय? आता नीट, JEE, NDA सारख्या परीक्षांसाठी पुणे, मुंबई, कोटा इथं कशाला जायचं? आता देश पातळीवरील नामांकित संस्था परफेक्ट अकॅडमी आपल्या सिंधुदुर्गात. आपल्या घराजवळच राहू, सुरक्षित राहू आणि यशस्वी हो. परफेक्ट अकॅडमी आता प्रथमच आपल्या जिल्ह्यात घेऊन येते स्कॉलर्स इंटिग्रेटेड बॅच, खास 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी. 11वी 12वी JEE, नीट, NDA एकत्रित पद्धतीनं बोर्डाचा आणि प्रवेश परीक्षांचा अभ्यास. 8वी ते 10वी JEE, नीट, IAS फाउंडेशन कोर्स. 8वी ते 10वी सायन्स आणि मॅथ्स, इंग्लिश, सेमी इंग्लिश, CBSE आणि स्टेट बोर्ड. 5वी आणि 8वी स्कॉलरशिप एक्झाम कोचिंग. वैशिष्ट्य, नीट, JEE मध्ये तज्ज्ञ असलेल्या कोटाच्या शिक्षकांचे कुडाळमध्ये दररोज लेक्चर्स. दररोज 6 तासांचे लेक्चर्स. 2 वर्षात 4000 पेक्षा जास्त तासांचं नियोजन. बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र मार्गदर्शक टीम. 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे, 10,000 पानांचे प्रिंटेड स्टडी मटेरियल. दरवर्षी 50 पेक्षा जास्त ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षांचा सराव. 1.5 लाखांहून अधिक प्रश्नांचा सराव. सुविधा, कॉलेज सुविधा, कॉम्प्युटर सायन्स उपलब्ध, सुसज्ज आणि स्पेसियस क्लासरूम, सुरक्षित, स्वच्छ आणि सॅनिटाइज हॉस्टेल आणि घरगुती जेवणाची सोय, प्रशस्त लायब्ररी आणि स्टडी रूम्स, स्पेशल करिअर काउन्सिलिंग आणि अतिशय माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण, सुलभ हप्त्यात फी भरण्याची सुविधा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिल्याच दणक्यात IIT मध्ये मुलं पाठवणाऱ्या क्लासला आजच ऍडमिशन घ्या. संपर्क प्रोफेसर राजाराम परब, 9325 01 74 58, श्री शुभम पारसेकर 84 12 86 38 80, 70 45 06 91 44, सौ अंकिता परब 86 68 11 08 82. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. कोरोना महामारीची परिस्थिती लक्षात घेता ग्रीन रिफायनरी प्रकल्प कोकणात झाला तर रत्नागिरीत, सिंधुदुर्गसह देवगडाचा आर्थिक स्तर वाढेल, असा ठराव देवगड पंचायत समितीच्या सभेत एकमुखी घेण्यात आला. आज मी या देवगड तालुक्याच्या इतिहासामध्ये एक अजरामर होणारा असा ठराव या ठिकाणी मांडलेला आहे. आणि तो ठराव असा आहे की आपल्या या देवगड तालुक्यातील रामेश्वर आणि गिरगे गावामध्ये नाणार प्रकल्प होऊ घातलेला होता. हा प्रकल्प सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार
सन्माननीय विनायक राऊतजी यांनी या 8 दिवसामध्ये सकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी या प्रकल्पासाठी दाखवला होता आणि हे पाहता माझ्या मनामध्ये या प्रकल्पामध्ये असणारी पॉझिटिव्हता किंवा सकारात्मकता विचार घेऊन देवगड तालुक्याच्या विकासासाठी इथल्या ग्रामीण जनतेच्या रोजगारासाठी हा प्रकल्प किती गरजेचा आहे या अनुषंगाने मी या सभेमध्ये ठराव मांडला होता आणि यामध्ये हा देखील विषय गांभीर्याने सांगितला की आता पूर्ण जगावर आलेल्या कोरोनाचं संकट आणि या संकटामुळे मुंबईतील आपल्या या कोकणातील सर्व जे आमचे बंधू मुंबईमध्ये राहत होते ते या महामारीमुळे गावी आलेले आहेत आणि त्यांचा रोजगार बुडालेला आहे. जे तात्पुरत्या कामावर होते त्यांचं काम सुटलेलं आहे आणि असे लाखो बेरोजगार या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपले तरुण झालेले आहेत. जर हा प्रकल्प झाला तर आपल्या स्थानिक सर्व युवकांना किंवा ग्रामस्थांना या ठिकाणी रोजगार मिळेल. त्याशिवाय तिथे असणाऱ्या देवगड तालुक्यातील आपल्या त्या परिसरातील सर्व लोकांचा रोजगार मिळून जे आवश्यक विकासाच्या दृष्टीने जे काही गोष्टी घडणार आहेत जसं की हॉस्पिटल त्याच्याशिवाय असणारे बागायती जे लोक आहेत त्यांच्यासाठी या प्रकल्पामार्फत लोकांना अर्थसहाय्य त्याशिवाय मोठं हॉस्पिटल त्याशिवाय शैक्षणिकदृष्ट्या या ठिकाणी विकास होणार आहे. आणि हे करत असताना हा ठराव मांडत असताना इथल्या ग्रामीण भागातील या लोकांना जो मोबदला दिला पाहिजे तो मोठ्या प्रमाणात मोबदला मिळावा. त्याशिवाय या ठिकाणी पर्यावरण आणि जैवविविधता याचं रक्षण झालं पाहिजे. असे सर्व गोष्टी साधून या ठिकाणी हा प्रकल्प होणे गरजेचं आहे आणि म्हणूनच मी आजच्या सभेमध्ये हा ठराव मांडला. ऊर्जा प्रकल्प जो आहे थोडक्यात ग्रीन रिफायनरी प्रकल्प तर त्याच्या बाबतीत ज्या कुशंका होत्या त्याचं बरंचसं निराकरण हे अनेक वेळा केलं गेलं आहे. प्रकल्पाच्या दोन्ही बाजू असतील एक चांगली एक बरी वाईट पण त्या दौलतीत विचार केला तर या प्रकल्पाच्या चांगल्या बाजू 80% 20% वाईट बाजू असतील आणि मुळातच नावाचे ग्रीन रिफायनरी प्रकल्प जो आहे जगामधला सगळ्यात सुरक्षित अशा प्रकारचा अणुऊर्जा प्रकल्प म्हणून जो नावारूपाला येणार आहे त्यापैकी रत्नागिरी अणुऊर्जा प्रकल्प हा नोंद केला जाईल. ह्याच्यामध्ये ग्रीन या विषयामध्ये सगळ्या गोष्टी आल्या आहेत आणि ह्या याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी 2-3 अशा आहेत की त्याचं जे एरिया आहे त्या एरियाच्या बाहेर आणि एरियाच्या आत सुद्धा सगळी जी लागवड होणारी झाडांची वनौषधी असतील अनेक लोकांच्या लोकोपयोगी झाडं असतील ही लागवड होणार आहे. नंबर 2 त्याच्या निमित्तानं विजयदुर्ग मेजर पोर्ट हा सुद्धा विषय इथे येणार आहे आणि एक मेजर पोर्ट जरी झालं त्या अनुषंगाने तर माझ्या माहितीप्रमाणे किमान 1 लाख लोकांना रोजगार मिळेल एवढं पोटेन्शियल त्या मेजर पोर्टमध्ये आहे. मला वाटतं खासदार असतील या राज्याचे मुख्यमंत्री असतील ह्या सगळ्यांचं आणि सध्याचा केंद्रातला आमचा भारतीय जनता पक्ष सत्ताधारी पक्ष आहे ह्या जिल्ह्यातले नेते असतील ह्या राज्यात नेते असतील मला वाटतं सगळ्यांचं एक मत हे होत आलं या प्रकल्पावर. कारण भविष्यात सगळे पक्ष इलेक्शन लढवतील पण लोकांना रोजगार देण्याचं काय आणि मला वाटतं ह्या दृष्टीने हे सगळे पक्ष आता विचारायला लागले आणि त्याचाच परिपाक म्हणून गेल्या 8 दिवसातली सेना भाजप असेल अन्य पक्ष असतील त्यांनी सुद्धा आपली भाषा बदललेली आहे. आमची भाषा पहिल्यापासून हा प्रकल्प व्हायला पाहिजे फक्त मागणी एकच होती की लोकांची सुरक्षितता हे बागायतूनच नुकसान नव्हता अशा प्रकारचा प्रकल्प उभारा ह्या सगळ्यांची हमी ही केंद्र सरकारने घेतलेली आहे. तद्वत हा प्रकल्प होणार आहे. मला वाटतं बरेचसे अडथळे ह्या प्रकल्पातले आता दूर व्हायला लागलेले आहेत आणि थोड्याच दिवसात अल्टिमेटम वगैरे काय नाही हा प्रकल्प निश्चितपणे कार्यान्वित होईल. मोदींसारखा एक सक्षम पंतप्रधान ह्या देशाला लाभलेला असल्यामुळे मला वाटतं त्यांच्याच कारकिर्दीत ह्या प्रकल्पाची कोनशिला बसवण्याचं काम रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये होईल. त्यानिमित्तानं मेजर पोर्टचं सुद्धा हे काम सुरू होईल. त्यासाठीच आजच्या पंचायतीमध्ये आपण ठराव केलेला आहे. निश्चितपणे भविष्यातली रणनीती किंवा ह्या 2 जिल्ह्यातली जी जनता आहे त्याचं स्वागत करेल आणि त्याच्यातनं हा रोजगार निश्चितपणे उभा राहणार आहे. त्यासाठीच आमचा आजचा प्रयत्न. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. ऐन श्रावणात सावंतवाडीत मच्छीची आवक वाढली असून मासे मोठ्या प्रमाणात दाखल झालेत. यात तब्बल 10 किलोची सुरमई दाखल झाली असून त्याची किंमत 11,000 रुपये एवढी होती तर 1100 रुपये किलो दरानं सुरमई विक्री केली जात होती. माशांची आवक वाढली असून दर मात्र थोडे वाढलेच आहेत.
म्हणजे मासेमारी चालू झाल्यापासून पहिला दिसून 1100 रुपये तो माझ्याकडे उपलब्ध आहे. बाकी सगळे मासे चालू आहेत. बांगडे, पापलेट, सौंड आहे, तसेच खालीचे चणा, तांबोशी पण आहेत. आता 10 किलोची किंमत झाली 11,000 रुपये. कुठून दाखल होतात मासे? मालवणवरून. पापलेटचा दर चालू आहे 900 रुपये किलो, छोटी साईज पापलेट आहे. तांबोशी आहे, चणा आहे, ते प्रत्येकी 800-800 रुपये किलो आहे. तांबोशी आणि चणा. सौंद आहेत, बांगडे आहेत. बांगडे 37 रुपये नग आहे बांगडे किलो. मोरी 600 रुपये किलो आहे. मोरी पण तसं थोडंफार गिऱ्हाईक आहे. श्रावणामुळे जरा गिऱ्हाईक कमी आहे. 50% दराचा काय तसं काय फरक पडत नाही. सुरुवात म्हटल्याचं खातात. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं असं म्हटलं जातं. अणाव येथील आनंदाश्रय आश्रमाला आपल्या वाढदिवसानिमित्त आर्थिक मदतीचा हातभार लावून गावराई येथील महेश परुळेकर यांनी सर्वांसमोर वेगळा आदर्श ठेवलाय. आता आपला देश आहे, भारत देश किंवा संपूर्ण जग आज या लॉकडाऊनच्या परिस्थितीत आर्थिक आहे किंवा इतर बाबतीत आहे. फार लोकांवर फार मोठी संकट आहेत. आपण नेहमी वाढदिवस साजरा करताना पैसे आपल्या कुटुंबासोबत हॉटेल्स वगैरे करतो, परंतु आता इथे बघितलं तर हे बबन काका आहेत. इथे त्यांना किती गरज आहे आर्थिक आणि इतर अन्नधान्याच्या बाबतीत हे आम्हाला जाणवतं. याहीपूर्वी मी सुरुवातीला बबन काकांच्या आश्रमाला बरीच मदत केली होती. मी प्राचार्य होतो ॲग्रिकल्चरला, त्यावेळी त्यांना मी बरेच बेड्स किंवा अन्नधान्य दिलं होतं आणि माझी मुलं आलेली. आज मी रिगल कॉलेजला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम बघतो कणकवलीला. मला वाटलं की आता ह्यावेळी आपण पुन्हा एकदा अशा गरजू परिस्थितीमध्ये आपण यांना मदत करावी, त्यांना अन्नधान्य द्यावं, त्यांना आर्थिक मदत करावी. म्हणून मी त्यांच्याशी संपर्क केला आणि अतिशय साधेपणाने आपला असा वाढदिवस कसा साजरा करता येईल. आणि हे जे माझे मागे बसलेले आहेत वृद्ध लोक, हे माझ्या आईवडिलांसारखेच आहेत, त्यांनासुद्धा आता गरज आहे. मग अशा परिस्थितीत त्यांच्याबरोबर आणि यांच्याबरोबर म्हणजे हे पुण्यकाम कोणालाच मिळणार नाही. आणि अशा प्रकारच्या मदतीची गरज आहे सध्या ह्या बबन काकांना किंवा ह्या लोकांना. ती एक करायची संधी मिळाली. अजूनही मला या सामाजिक क्षेत्रात कोरोना योद्धावाले आहेत, कोविड योद्धावाले, त्यांचा मी माझा सन्मान करणार आहे. आणि अशा प्रकारे माझा वाढदिवस अशा एक चांगल्या पद्धतीने साजरा करता यावा अशी माझ्या कुटुंबियांची इच्छा होती. ती मी आता घाईगडबडीत का होईना मी पूर्ण करतोय. मला याचं पुण्य मिळणार आणि ते मिळतं असं मला नेहमी वाटतं. याहीपेक्षा मी सर्वांना सांगेन की असे आपले वाढदिवस आहेत असे साधेपणाने आणि कुठेही वायफळ खर्च न करता अशा चांगल्या कार्याला आपण खर्च करावेत असं मला वाटतं. शुभेच्छा. मला याची पूर्ण जाणीव होती की अशा परिस्थितीमध्ये सध्याची जी परिस्थिती आहे त्यात किती या लोकांना आर्थिक किंवा अन्नाची तीव्रता भासत असेल हे सारखं माझ्या मनात होतं. मग अशा लोकांना आपण जर खरोखर मदत केली तर आज त्याच्यापेक्षा जास्त दुसरं चांगलं पुण्य नसेल किंवा कुठली सेवा नसेल असं मला सारखं वाटत होतं. आणि तीच इच्छा धरून मी गेले कित्येक दिवस विचार करत होतो. तर सुनील पाटकर माझे मित्र आहेत, त्यांचं मी म्हटलं मग ते मला चांगली आहे, आपण या ठिकाणी करूया. असाच वाढदिवस पुढचे सुद्धा वाढदिवस मला असेच साजरे करता यावेत अशी ईश्वरचरणी मला आशा वाटते आणि ती होतील असं मला नक्की वाटतं. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. उड्डाणपूल कोसळला, कणकवलीकरांच्या संतापाचा पारा चढला. चाकरमान्यांबाबतची राणेंची तीच भाजपची भूमिका, रवींद्र चव्हाण यांचं विधान. आणि नाणारबाबत देवगडात झाला एकमुखी ठराव. हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका आणि पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉइट्सफार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्सफार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी
कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, ड्वाइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं ड्वाइट्स फार सादर करत आहे. ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35-40 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. तुमचा यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. प्रवेश सुरू. ॲडमिशन ओपन. IIT, JEE, NEET, MST CET अँड नाटा NDA कोचिंग आणि स्टेट बोर्ड परीक्षांची तयारी. ऑनलाईन बॅचेस सुरू. मर्यादित जागा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक, प्रशस्त इमारत. हवेशीर क्लासरूम, सुसज्ज लॅबोरेटरी, बस तसंच वसतिगृहाची सोय. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा. तुमच्या यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. श्री पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज, मुंबई गोवा हायवे, वाडी हुमरमळा, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. सचिव इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क परब सर 9158 788345. परब मॅडम 94052 38763. रुपनर सर 9420 977822. राहुल सर 94033 50474. मुनगेकर सर 70577 44885. सिंधुदुर्ग अकॅडमी.